शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। WDचा प्रभाव आता कमी झाला आहे। दक्षिण भारतात मान्सूनपूर्वक अशा प्रकारचे वारे सुरू झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व सरींचा प्रभाव सुरू झाला आहे। हलक्या स्वरूपात गेल्या 2 दिवस विरळ भागामध्ये हलक्या सरी झालेल्या आहेत, मात्र हळूहळू पुढे या सरींचा प्रभाव वाढत जाण्याची शक्यता आहे। आपण पुढील 7 दिवसामध्ये काय हवामानात बदल होतील ते बघणार आहोत। महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघतो आहोत की वाशिम हिंगोली असेल किंवा नांदेड, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे। सुरुवातीला आजचा म्हणजे 9 तारखेचा अंदाज आपण बघूयात। मराठवाडा, विदर्भात विरळ पावसाची शक्यता आजच्याही अंदाजामध्ये देण्यात आलेली आहे JFS मॉडेलनुसार। 10 तारखेला मात्र विदर्भ, मराठवाड्यात बऱ्यापैकी पावसाचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे। 11 तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरींची शक्यता आहे। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हा पाऊस असणार आहे। 12 तारखेला देखील आपण बघतो आहोत की पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मान्सूनपूर्व सरींची शक्यता कायम आहे। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण 13 तारखेला या मॉडेलने कायम ठेवलं आहे। JFS मॉडेलचा अंदाज आहे की उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, दक्षिण कोकण या भागात मोठ्या पावसाचं वातावरण 14 तारखेला होणार आहे। 15 तारखेला आपण बघतो आहोत की पश्चिम विदर्भ, दक्षिण कोकण, गोवा आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाची शक्यता आहे। स्कायमेटने 12 तारखेला विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। 13 तारखेला मात्र पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे। 21 तारखेला अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाची शक्यता आहे। अति जोरदार पावसाचं वातावरण अंदमान निकोबार बेटावर तयार होणार आहे। त्यामुळे वेळेत मान्सून दाखल होईल। आपण मान्सूनसाठी किंवा मान्सूनचा प्रवेश अंदमानात वेळेत होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं बघतो आहोत। आपण महाराष्ट्रात पुढील 7 दिवसामध्ये काय वातावरण राहील ते बघणार आहोत। ECMWF मॉडेलनुसार ECMWFचं IFS मॉडेल आहे। आज काही फारशी पावसाळी वातावरण याने दाखवलेलं नाही। 10 तारखेला मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल। 11 तारखेला या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढू शकतं। 12 तारखेपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी मोठे पाऊस होणार आहेत, जोरदार पाऊस होणार आहेत। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हे पाऊस असणार आहेत। याचा प्रभाव मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असा राहण्याची शक्यता आहे। दक्षिण कोकणातही याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे 13 तारखेला सर्वाधिक राहण्याची शक्यता असून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हा पाऊस असणार आहे। काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वाव्हाणी पाऊस देखील होऊ शकतो। 14 तारखेला यापूर्वी कुठलेही मॉडेल पाऊस दाखवत नव्हतं, परंतु यावेळेस 14 तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची शक्यता कायम आहे। 15 तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे विदर्भाचा, मराठवाड्याचा, पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोकणाचा दक्षिणी भागात पाऊस राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात केवळ 16 तारखेला पाऊस आहे। त्यामुळे पावसाचा प्रभाव 16 तारखेपासून कमी होणार आहे। पहिली वादळी परिस्थिती भारतामध्ये अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला बंगालच्या उपसागरामध्ये AIFS मॉडेलने दाखवली आहे आणि साधारण 22-23 तारखेला ही निर्माण होईल। या दरम्यान
अंदमानात खूप मोठं पावसाळी वातावरण देखील तयार होण्याची शक्यता आहे. वेळेत मान्सून येण्यासाठी हे अतिशय उपयुक्त वातावरण आहे. शिवाय मान्सूनचा गतिमान पुढील प्रवास करण्यासाठी ही चक्राकार स्थिती किंवा वादळी परिस्थिती कारणीभूत ठरू शकते. महाराष्ट्रात काही भागात काल पावसाळी वातावरण झालेलं आहे. गर्जनासह वाऱ्यासह पाऊस चालू आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी आता मान्सूनपूर्व सरीच्या स्वरूपात होऊ लागला आहे. वादळी वारे जोरदार अशा प्रकारचा वातावरण आहे. काल मात्र आपल्याला 1-2 अंशाने वातावरण कमी राहील असं दाखवलं जात होतं. मात्र आज बघतोत आपण की महाराष्ट्रामध्ये 40शी पारच तापमान राहण्याची शक्यता आहे. तापमानात कुठल्याही प्रकारची घट नसून सरासरी 42 अंश सेल्सिअस तापमान महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे 2 दिवस तापमानाची किंवा उष्णतेची लाट कायम आहे. दक्षिण भारतामध्ये किंवा केरळच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल अशा प्रकारचा अंदाज काल दाखवला होता. परंतु आज मात्र या वातावरणाचा प्रभाव तयार होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही. मात्र मान्सूनपूरक वाहत असलेले वारे आणि त्याचा वाढलेला वेग बघता वादळी परिस्थिती निर्माण होण्यास अनुकूल स्थिती आता निर्माण होते आहे. आपण 18 तारखेला नजर टाकली तर महाराष्ट्रामध्ये 1000 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब राहणार आहे. आणि जेव्हा मी सांगितलेलं आहे की 1000 हेक्टोपास्कलपर्यंत हवेचा दाब खाली आला की वादळी परिस्थिती आणि पावसाचं प्रमाण वाढणार आहे. आणि हाच हवेचा दाब उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल, झारखंडच्या दरम्यान 998-996 एवढा खाली येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कायम दाखवलं आहे. मात्र पावसाचा जोर हा दक्षिणी भागात आहे. म्हणजे मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाचा जोर पुढील 10 दिवसात राहील असा अंदाज काय. आज तरी महाराष्ट्रामध्ये केवळ विदर्भात पावसाची शक्यता आहे. 10 तारखेला थोडं मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. 11 तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजेच पर्जन्यछायेच्या प्रदेशात नाशिकपासून तर जवळपास सांगली, कोल्हापूरपर्यंत पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण होईल. 12 तारखेला पहाटे देखील पावसाची शक्यता मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात, खास करून पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर 12 तारखेला राहील. राज्यात 12-13 तारखेला पाऊस रात्रपाळी करण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हा पाऊस महाराष्ट्रात होईल. यामध्ये मराठवाडा, मुख्यत्वे करून पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर जिल्हा या ठिकाणी पावसाचा जोर राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह पावसाळी वातावरण छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर पश्चिम, नाशिक, पुणे 13 तारखेलाही राहण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकणाचा बहुतांश, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा भाग 14 तारखेलाही मान्सूनपूर्व सरींचा प्रभाव रात्री राहण्याची शक्यता आहे. 14 तारखेला देखील महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता असून गडचिरोली जिल्ह्यातही पावसाचा प्रभाव राहील. पावसाचा प्रभाव केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात राहण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.